Hello everyone. In this lecture we are going to see various distribution by which we can find the probabilities of different trials. Okay, it is a first distribution. It is this distribution is also part of a unit number 1. After the probability, we can find the probability by this distribution. Okay, this is first distribution, binomial distribution, which is discovered by or which is propounded by James Bernoulli in 1700. म्हणजे 1700ला जेम्स बर्नॉलीनी बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन डिस्कवर केलेलं आहे, म्हणजे फाइंड केलेलं आहे. ते कोण होते बघा, तर स्विस मॅथमॅटिशियन होते. ते मॅथमॅटिशियन होते, गणितीय शास्त्रज्ञ होते की ज्यांनी बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हे डिस्कवर केलेलं आहे, म्हणजे शोधलेलं आहे. म्हणजे या डिस्ट्रीब्यूशनद्वारे तुम्हाला प्रोबॅबिलिटीज फाइंड करायच्या आहेत. मात्र त्या कशा फाइंड करायच्या आहेत बघा, तर बाय डिस्ट्रीब्यूशन फाइंड करायचे आहेत. म्हणजे त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला असतो, त्याच्याद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज फाइंड करता येतात. तर आता हे डिस्ट्रीब्यूशन शिकण्याचं कारण काय, तर तुम्हाला प्रोबॅबिलिटीज पुन्हा फाइंड करायच्या आहेत. मात्र काही असे ठराविक सिच्युएशन आहेत की त्या ठिकाणी फक्त सिम्पल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला म्हणजे काय होता बघा, की m/n हा वापरून चालत नाही. तर त्याच्यामध्ये काय सिच्युएशन येतात बघा, जर समजा एक डाय जर थ्रो केली, म्हणजे एक ठोकळा टाकला तर 6चा घातांक 1 म्हणजे 6 केसेस येतात. म्हणजे माहिती आहे आपल्याला 1 2 3 4 5 येतात, 6 येतात. ओके, त्यानंतर 2 ठोकळे टाकले तर 6चा घातांक 2 म्हणजे 6चा वर्ग 36 केसेस तुम्हाला लिहावे लागतात. आपण जशी गणितं पाहिलेले आहेत. तर 3 ठोकळे टाकल्यानंतर 6चा घातांक 3 म्हणजे कदाचित 216 काहीतरी केसेस येतात. 6चा घातांक 3 फक्त 3 ठोकळे टाकल्यानंतर 216 केसेस तुम्हाला लिहावे लागतील. म्हणजे तुमचं हे n असेल, त्यातून तुम्हाला m शोधावे लागतील. मग m/n करावं लागेल. मग असे 6चा घातांक 10 करावं, म्हणजे 10 ठोकळे टाकल्यानंतर किती केसेस येतात. तर कॅल्क्युलेटरवर तुम्हाला हा अंक मोजता सुद्धा येणार नाही, फक्त 10 ठोकळे टाकल्यानंतर. असंच कॉईनबद्दल आहे. म्हणजे एक कॉईन टाकले की 2चा घातांक 1 2 केसेस मिळतात. अशा 10 कॉईन टाकले तर 2चा घातांक 10 म्हणजे कदाचित ते आता कॅल्क्युलेटरवर तुम्ही पाहू शकाल की 1024 काहीतरी केसेस मिळू शकतात. मग अशाच फक्त 10 कॉईनबद्दल तुम्हाला इतक्या केसेस येऊ शकतील. तर आपण एक्झाममध्ये अशा केसेस लिहून चालणार नाही. आपल्याला 1024 केसेस लिहित बसलो तर 1 तास त्यातच जाईल आपल्याला. त्यावेळेला या सिच्युएशनमध्ये किंवा आणखी कोणत्याही दुसऱ्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये m/n हा फक्त सिम्पल फॉर्म्युला वापरून चालणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन वापरावे लागतील. तर त्या डिस्ट्रीब्यूशनचा आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर बघा, स्टेटमेंट काय आहे बघा, डिस्क्रीट याचा अर्थ फक्त पूर्णांकयुक्तच आहे. ओके, discrete probability distribution is said to have binomial distribution if its probability mass function PMF is given by P of X. आता एक प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे काय असतं, हे खूप डीप पॉईंट आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवू नका. फक्त लक्षात ठेवा की डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असतं. आणि ते त्याचं नोटेशन काय बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. याच्या आधी सुरुवातीला काय होतं आपलं नोटेशन, प्रोबॅबिलिटी ऑफ ए होतं. आता स्मॉल एक्स आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सचा फॉर्म्युला बघा, NCX इंटू P⁻x इंटू Q⁻n−x. किंवा हेच आपण कसं लिहू शकतो बघा, ब्रॅकेटमध्ये डिस्टन्स सोडून आहे बघा, NX P⁻x Q⁻n−x. आपण हे नोटेशन यूज करायचं आहे. आता या नोटेशनमध्ये काय काय व्हॅल्यू घ्यायच्या आहेत ह्या फक्त तुम्हाला लिहिलेले आहेत बघा. वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे किती कॉईन तुम्ही टाकला, 10 टाकला, 50 टाकला, 100 टाकला, किंवा किती डाय थ्रो केले, तर तुमचा नंबर हा तुमचा n असेल या ठिकाणी. एक्स म्हणजे काय बघा, एक्स याचा अर्थ नंबर ऑफ सक्सेसेस. म्हणजे काय, समजा 5 कॉईन टाकल्या, तर किती जास्तीत जास्त कॉईन मिळू शकतात, हेड मिळू शकतात आपल्याला. 0 मिळू शकतात, 1 मिळू शकेल, 2 मिळू शकतात, अप टू n. म्हणजे काय, किती कॉईन लास्ट असतील तर 5 असतील.
मग 10 कॉईन टाकले तर 0 1 2 3 असे 10पर्यंत आपल्याला हेड मिळू शकतात. पण 10 कॉईन टाकलेत आणि 11 हेड मिळतील असं होणार नाही. त्यामुळं सक्सेस आपले कुठून कुठेपर्यंत असतात 0 1 2 असं कुठेपर्यंत एनपर्यंत असतात. म्हणजे आता एक्झाम्पल वाईज हा तुमचा एन चेंज होत जाईल. ओके. पी काय घ्यायचं बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे किंवा एखादे विद्यार्थी पास होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असेल. ओके. क्यू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर म्हणजे त्याच्या विरुद्ध. हे प्रोबॅबिलिटी ऑफ ए असतो, हा नॉन अकरन्स इव्हेंट असतो म्हणजे ए 12 असतो, हे तुम्हाला माहीत आहे. ओके. म्हणजे हेच नोटेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे पी आणि क्यूबद्दल. आता हा फॉर्म्युला काय बघा, सी म्हणजे काय तर कॉम्बिनेशन बिटवीन एन अँड एक्स. तर एन सी एक्स असं म्हटलं जातं त्याला. एन सी एक्सचा फॉर्म्युला एन फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल इंटू एन मायनस एक्स फॅक्टोरियल. हे उद्गारवाचक चिन्ह आहे मराठीमध्ये, त्याला गणितामध्ये काय म्हणतात तर फॅक्टोरियल असं म्हणतात. तर याचा अर्थ काय हे आपण या पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ एन सी एक्स. आता एन सी एक्स म्हणजे काय बघा, तर याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे 5C2. तर ती कशी शोधायची बघा, तर एन सी एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे एन फॅक्टोरियल. आता एन म्हणजे किती आहे तिथं 5 आहेत आणि एक्स म्हणजे 2 आहे. या फॉर्म्युल्या पद्धतीनं याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. एन फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल एन मायनस एक्स फॅक्टोरियल म्हणजे एन म्हणजे 5 फॅक्टोरियल. ओके. एक्स म्हणजे 2 फॅक्टोरियल, एन मायनस एक्स म्हणजे 5 मायनस 2 फॅक्टोरियल. ओके. हे 5 फॅक्टोरियल, हे 2 फॅक्टोरियल, हे 3 फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियलची किंमत काय असते बघा, 5 ते 1 पर्यंतचा गुणाकार असतो. म्हणजे 5 × 4 × 3 × 2 × 1 अपॉन 2 फॅक्टोरियल असतील ते 2 ते 1 पर्यंतचा गुणाकार, 3 फॅक्टोरियल असतील तर 3 पासून 1 पर्यंतचा गुणाकार. असंच 10 फॅक्टोरियल असतील तर काय केलं असतं तुम्ही 10 9 × 8 × अप टू असं कुठेपर्यंत जाणार 1 फॅक्टोरियलपर्यंत. ओके. त्या पद्धतीनं आता हे 5 × 4 आता ह्या पद्धतीनं 3 × 2 × 1 3 × 2 × 1 हे कॅन्सल होईल. 5 × 4 20 अपॉन 2 × 1 2 म्हणजे याची किंमत आली 10. मग या ठिकाणी तुम्हाला 10 ही व्हॅल्यू ठेवावी लागेल. त्याच्यानंतर पुढचं काय असेल ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. हे पहिल्यांदा व्यवस्थित शिकून घ्या, त्यानंतर तुम्हाला याच्या पुढच्या स्टेप्स करणं सोपं जाईल. 6C4 काय बघा, या पद्धतीनं एन म्हणजे 6 आहेत आणि एक्स म्हणजे 4 आहे. 6 फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल. ओके. एक्स फॅक्टोरियल म्हणजे 4 फॅक्टोरियल, 6 मायनस 4 म्हणजे इथं 2 फॅक्टोरियल. ओके. मग 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 ते 1 पर्यंतचा गुणाकार, 4 म्हणजे 4 ते 1 पर्यंतचा गुणाकार आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 ते 1 पर्यंतचा गुणाकार. ओके. तर 4 × 3 × 2 × 1 हे कॅन्सल होईल. आपल्याला कळतं ते अंश आणि छेद कॅन्सल होतो. 6 × 5 30 अपॉन 2 15. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता हे याच्या पुढचे 2 आहेत ते तुम्हाला लक्षात येतात का बघा. 5C 0 आहे. ओके. एक्स म्हणजे 0 आहे आणि एन म्हणजे 5 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 5 मायनस 0 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल तर 0 आणि 5 मायनस 0 म्हणजे 5 फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 ते 1 पर्यंतचा गुणाकार, 5 ते 1 पर्यंतचा गुणाकार कॅन्सल होईल. तर 0 फॅक्टोरियलची किंमत किती असते बघा, प्रत्येक वेळेला 1 असते, हे लक्षात ठेवा. 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 0, 0 फॅक्टोरियल ऑलवेज इक्वल टू 1 लक्षात ठेवा. म्हणजे याची किंमत जर 0 इथं घेतली असती तर सगळंच उत्तर 0 आलं असतं. मग इथं 0 असतं तर सगळंच उत्तर 0 आलं असतं. त्यामुळं लक्षात ठेवा 5C 0 याचं उत्तर काय आलं 1 अपॉन हे सगळंच कॅन्सल होईल. हे सगळ्यालाच सगळं कॅन्सल होईल म्हणजे 1 राहिलं. 1 अपॉन 1 म्हणजे 1. त्या पद्धतीने बघा 5C5 याचा अर्थ 5 फॅक्टोरियल, हे एक्स म्हणजे 5 फॅक्टोरियल, 5 मायनस 5 म्हणजे 0 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल कॅन्सल, 0 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं तर 1 असतं. ओके. तसेच एक्झाम्पल आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत. अजम्पशन्स काय आहेत बघा, कधी यूज करू शकता हे. इफ देअर आर लिमिटेड नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे फायनाईट. म्हणजे आत्ता तुम्ही पाहिला की 1 ठोकळा 10 ठोकळे टाकल्यानंतर म्हणजे 6चा घातांक 10 आपल्याला कॅल्क्युलेटरवर तर मोजता येऊ शकत नाही. अशा किती नंबर्स येतात हे मोजता येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला फायनाईट पाहिजे ना, म्हणजे 10 लाख 20 लाख असे टाकून चालणार नाही. तर 6चा घातांक 10 करू शकतो, 6चा घातांक 20 करू शकतो. ओके ठीक आहे. इफ देअर आर ओनली 2 पॉसिबल आउटकम्स फ्रॉम अ सर्टन ट्रायल. आणि हे कधी वापरू शकतो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ज्या ट्रायलचे फक्त 2च आउटकम्स आहेत. म्हणजे काय तर
आपण एक कॉईन टाकली तर दोनच आपल्याला पॉसिबल केस मिळतात, हेड आणि टेल. याच्यामध्ये वापरू शकतो. मग कितीही कॉईन टाकले तरी चालतं. पण जर समजा एखादा विद्यार्थी परीक्षेला बसला तर तो काय होईल, पास होईल किंवा फेल होईल. त्यामध्ये तुम्ही बायनॉमियल वापरू शकता. एक ठोकळा टाकल्यानंतर 6 केसेस मिळतात, 1 2 3 4 5 6. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला बायनॉमियल वापरून चालणार नाही. पण याच्यामध्ये कधी वापरला जातो हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगेन नंतर. ओके. आता याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. द मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज NP. आपला मीन काय असतो, x बार असतो. ओके, हे आपल्याला माहीत आहे, मागच्या सेमिस्टरमध्ये पाहिलेलं आहे आपण. पण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा मीन काय असतो बघा, NP असतो. तसंच व्हेरियन्स काय असतो, सिग्मा स्क्वेअर असतो. पण या ठिकाणी काय असतो, NPQ असा असतो. NPQ व्हेरियन्स असेल तर SD काय येणार याचा, रूटमध्ये NPQ. ओके. तिसरी प्रॉपर्टी बघा, इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स व्हेरियन्स. म्हणजे मीन हा व्हेरियन्सपेक्षा प्रत्येक वेळेला मोठा असतो. म्हणजे मीन इज ग्रेटर दॅन व्हेरियन्स म्हणजेच काय, NP इज ग्रेटर दॅन NPQ. म्हणजे मीन NP आहे, व्हेरियन्स NPQ. आणि लास्ट बघा, इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस P अँड प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर Q इज ऑलवेज सच दॅट P + Q इज इक्वल टू 1. म्हणजे या दोघांची सम किती असते तर 1 यायला पाहिजे. म्हणजे हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, P + Q इज इक्वल टू 1 असतो. याचा अर्थ Pची किंमत जर शोधायची असेल तर P म्हणजे काय होईल, हे Q फक्त प्लस आहे ते मायनस होईल, म्हणजे 1 - Q. और काय होईल, Qची किंमत शोधायची असेल तर हे P प्लस आहे, तिकडे येताना 1 - P होईल. ओके.